घडीची सगळ्यात मोठी बातमी, रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टाने फटकारलेला आहे। इंडिया गॉट लेटंट मधला रणवीर अलाहाबादिया याला सुप्रीम कोर्टाने फटकारलंय। या लोकांची डोकं ठिकाणावर आहेत का असा सवाल त्यांनी केला आहे। त्याचबरोबर रणवीर अलाहाबादिया याचा पासपोर्ट सरेंडर करायला द्यावा असं सांगण्यात आलेलं आहे। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टाने फटकारलं। अलाहाबादियाला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। इतकंच नव्हे तर या लोकांचं डोकं ठिकाणावर आहे का, तुमची वक्तव्य ऐकून तुम्हालाच लाज वाटेल, लाजेनं मान खाली जाते अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे। अशी वक्तव्य विकृत मानसिकतेचे लक्षण असून रणवीर सारखे लोक आईवडिलांचाही अपमान करतायत असं कोर्टाने नमूद केलंय। या प्रकरणात आता नव्यानं FIR नको म्हणत कोर्टाने काही अंशी अलाहाबादियाला दिलासा दिला। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, रणवीर अलाहाबादिया सोबतच 42 जण आहेत ज्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे। काय अधिक माहिती आज सुप्रीम कोर्टात काय घडलं? रणवीर अलाहाबादी जो आहे याच्या संदर्भात या सुप्रीम कोर्टात सुनावणी होती। या सुनावणी दरम्यान रणवीर इलाहाबादी याची कानउघाडणी कोर्टाने केली आणि त्यांनी स्पष्ट केलं की या संदर्भात आपण ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर केलेला आहे, ज्या पद्धतीची वक्तव्य आपण या शो मध्ये दिलेली आहे ते अतिशय लांछनास्पद आहे आणि एखाद्या कुटुंबामध्ये आई वडील बहीण या संदर्भातले आपण ते वक्तव्य दिले आहे। या वक्तव्यामुळे जी साधारणतः प्रामाणिकता आहे किंवा असं म्हणता येईल की नैतिकता आहे, या नैतिकतेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। पण आज कोर्टाने अत्यंत कानउघाडणी केल्यानंतरही त्याला अटकेपासून रोख दिलेली आहे। सोबतच पोलीस त्यांना अटक करणार नाही आहे, त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे। महत्वाचं म्हणजे एक FIR जर बघितली, एक FIR ही गुवाहाटीमध्ये आणि दुसरी FIR जयपूरमध्ये आणि तिसरी FIR मुंबईमध्ये अशा प्रकारच्या FIR आता करण्यात येऊ नये। एकत्रितपणे सुनावणी घेण्याची त्यांनी स्पष्टपणे नाकारलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की या सर्व FIR मध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत, पण आता या संपूर्ण याच्यामध्ये रणवीर इलाहाबादीला अटकेपासून सुटका मिळालेली आहे, पण त्याला पोलिसांच्या चौकशीला उपस्थित राहावं लागेल असं देखील कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। रणवीर अलाहाबादियाला पोलीस चौकशीसाठी उपस्थित राहावं लागेल, त्याला त्याचा पासपोर्ट सरेंडर करावा लागेल आणि यापुढे अशी वक्तव्य त्याच्याकडून होणार नाहीत असं कोर्टानं त्याला फटकारलेलं आहे। तुम्हाला लाज वाटते का अशी वक्तव्य करायला, असंही कोर्टानं म्हटलेलं आहे।